नमस्कार मंडळी, जय शंभूराजे जय शिवराय या दोघांच्या नावापासून हिंदुस्थानची सुरुवात होते. तर आपल्या व्लॉगची पण नक्कीच होणार. आज मी अशा एका ठिकाणी आलो आहे जे पाहिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राच्या व सह्याद्रीच्या प्रेमात पडाल. इतका सुंदर निसर्ग आणि इतका सुंदर सह्याद्री पावसाळ्यात आपला दिसतोय. मी सह्याद्रीच्या प्रेमात दोन गोष्टींमुळे पडलो. पहिली म्हणजे इतिहास आणि दुसरी म्हणजे सुंदरता. या हिंदुस्थानची सुरुवात हिंदवी स्वराज्यामुळे झाली आणि हिंदवी स्वराज्याची सुरुवात इथल्या सह्याद्रीमुळे झाली. आता ह्या व्लॉगमध्ये सह्याद्रीच्या सुंदरतेबद्दल सांगेन. ह्या व्लॉगमध्ये माझा संपूर्ण अनुभव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इथे कसे यायचे व इथल्या पूर्ण परिसराबद्दलची माहिती मी या व्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहे. काही खूप सुंदर असे ड्रोन शॉट्स पण घेतलेत. ह्या व्लॉगची सुरुवात झाली मुंबईपासून. सर्वप्रथम मी बॅकपॅकर्स ग्रुपसोबत पाटणस गावी आलो. सगळी अरेंजमेंट त्यांनी केलेली. आमच्याबरोबर जवळपास 22 पार्टिसिपंट्स होते. त्यांच्या बसमध्ये बसलो आणि आलो पाटणसला. पाटणसला आदल्या रात्री आलो, त्यामुळे पहाटे 3 वाजताच्या सुमारास पोचलो. तिथेच आराम केला आणि नाश्ता करून फ्रेश होऊन पुढच्या 1 तासाच्या प्रवासाला लागलो. हा प्रवास होता माणगावपर्यंत. पाटणसवरून 1 तासात आम्ही चन्नाट गावी पोचलो. चन्नाट हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. जसं आम्ही ट्रेकची सुरुवात केली, आमचं स्वागत सह्याद्रीने व सह्याद्रीत अडकलेल्या ढगांनी केली. खूप सुंदर आणि खूप अप्रतिम असा अनुभव होता. इथला निसर्ग खरंच खूप सुंदर दिसत होता. आमच्या या ट्रेकची जबाबदारी ओमकारवर होती, कारण ओमकारला चन्नाट गावातून हिडन वॉटरफॉल्सकडे जाणारा रस्ता माहीत होता. काही इन्स्ट्रक्शन्स दिले, काही गाईडलाईन्स फॉलो करायला सांगितले आणि त्यातली सर्वप्रथम होती ती म्हणजे या निसर्गात कचरा टाकू नये. तुम्ही जर का इथे येणार असाल तर कृपया कचरा करू नका. जे काही वस्तू तुम्ही घेऊन येत आहे ते सर्व वस्तूंचा जो कचरा असेल तो परत घेऊन जा. हा निसर्ग खरंच खूप सुंदर आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये या व्लॉगमध्ये ते तुम्हाला दिसणारच आहे. हा जो ट्रॅक आहे तो जवळपास 40% जंगलातून आहे, तर उरलेला ओढ्याच्या बाजूबाजूने 60% ओढ्याच्या बाजूबाजूने चालायचं आहे. गावापासून ट्रेक सुरू केल्यावर अर्ध्या तासातच सर्वप्रथम ओढा आपल्यास लागतो, तो हाच. इतकं घनदाट अरण्य आहे इथे की खूप मस्त वाटायला लागतं. पावसाळ्यामुळे इथली हिरवळ अजूनच सुंदर दिसते. आता येतो तो आहे सर्वात मोठा ओढा. ह्या ओढ्याच्या बाजूबाजूनेच आपल्याला ट्रेक करत जायचं आहे. गेल्या वर्षी जेव्हा मी पावसाळ्यानंतर आलेलो तेव्हा हा ओढा मी ओलांडून पलीकडे जाऊन ट्रेक केलेला. पण आज या सह्याद्रीतून वाहत येणाऱ्या पाण्यामध्ये जोर होता, त्यामुळे आम्ही आज ओलांडले नाही. या पाषाणांवरती आपटत एक सुंदर आवाज ह्या ओढ्याचा येत होता. या खडकांमध्ये खळखळत हे येणारं पाणी मनाला सुखावत होतं आणि तो इतका होता की आम्हाला एकमेकांशी बोलताना आमचा आवाज वाढवावा लागायचा. हे दोघे होते दिल्लीतून. एकाचं नाव नमन तर एकाचं संजय. आणि ज्या पद्धतीने हे मस्ती मजा करत होते त्याच्यावरनं मला समजलं होतं हा सह्याद्री हे पहिल्यांदाच फिरायला आलेत. हा जो उरलेला 60%चा ट्रॅक आहे, जसं मी आधी म्हटलं, ओढ्याच्या बाजूबाजूने आपल्याला चालावं लागतं. जसं तुम्ही पुढे चालत येतात तसे ओढ्यांचे प्रवाह दिसू लागतात. हे तेच पाण्याचे प्रवाह आहेत जे समोरच्या डोंगरातून वाहत येत होते. जसा जसा पाऊस वाढतो तसं तसं या ओढ्याचा फोर्स देखील वाढायला लागतो. त्यामुळे इथे येताना आधीच थोडीशी पावसाबद्दलची कल्पना घेऊन या. आता माझ्या समोर दिसत होता द हिडन वॉटरफॉल्स. या हिडन वॉटरफॉल्सना वेगवेगळी 3 नावं आहेत जेवढी आत्तापर्यंत मला समजली आहेत. त्यातलं एक आपण ज्या नावाने आलो आहे किंवा ह्या व्लॉगची सुरुवात केली, द हिडन वॉटरफॉल्स. दुसरा चन्नाट वॉटरफॉल्स, कारण सह्याद्रीत वसलेल्या चन्नाट गावामुळे व चन्नाट गावाच्या जवळ असल्यामुळे या वॉटरफॉलचं नाव चन्नाट वॉटरफॉल देखील संबोधलं जातं. अजून एक नाव आहे जे मी थोड्या वेळातच तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगेन. सह्याद्रीमध्ये आल्यावर मी म्हणेन खूप आनंद होतो.
मन सुखावतं, आत्मतृप्तीचा अनुभव होतो आणि असे काही पोजेस आपोआपच निघून येतात. पण जसा मला आनंद झाला आहे तसाच आनंद व्हिडिओ काढणाऱ्याला पण होतो, कारण त्याला वाटतं त्यांनी व्हिडिओ चांगला काढला आहे. आज जेव्हा मी इथे आलेलो तेव्हा पाण्याचा प्रवाह खूप होता. दिसताना असा हा खरंच खूप छोटा धबधबा वाटत असेल, पण तसं नाही आहे. हा 7 टप्प्यांमध्ये उतरत येतो, कारण का 7 स्टेजेसमध्ये हा उतरत येतो आणि ज्या स्टेजमध्ये हा उतरतो तिथं छोटे छोटे कुंड तयार झालेत आणि त्यामुळे या धबधब्याला सप्तकुंड म्हणून सुद्धा संबोधले जाते. हे काही ड्रोन शॉट्स घेतलेले अप्रतिम असा अनुभव मला ड्रोन शॉट्समध्ये आला. जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही ते ड्रोन शॉट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ह्या वॉटरफॉल्सचा उगम म्हणजे कुंभे वॉटरफॉल्स. खरं सांगायचं झालं तर हा धबधबा म्हणजे कुंभे धबधब्याचा शेवट. जिथे कुंभे धबधबा समाप्त होतो तिथे सप्तकुंड तयार होतं आणि त्यामुळे या ड्रोन शॉटमध्ये मला कुंभे धबधब्यापासून खाली वाहत येणाऱ्या ओढ्याला थोडंसं पाहायला मिळालं. कुंभे धबधब्याचा माझा पूर्ण व्लॉग मी वरती दिलेल्या आय बटनमध्ये शेअर केला आहे. काही डिटेल्ससुद्धा किंवा माझा अनुभव देखील पाहायला मिळेल. या वाहत येणाऱ्या पाण्याने खूप सुंदर अशी दरी तयार केलेली आहे. बऱ्याच वर्षापासून पाणी वाहत असल्यामुळे हे झालं असेल. आजच्या काळात पावसाळा कमी आहे, पण जुन्या काळामध्ये जेव्हा हा प्रवाह तयार झाला असेल त्या प्रवाहाने इथल्या डोंगराला एक आकार दिला आहे. कालांतराने गावातल्यांशी चर्चा करताना मला असं समजलं की इथे असा समज आहे की देवाचा वास आहे. गावातल्यांचे काही आध्यात्मिक अनुभव असल्यामुळे इथे स्त्रिया येत नव्हत्या, पण आता सोशल मीडियाचा जमाना आहे. रील्स व्हायरल जातात आणि कुठलाही न विचार करता, कोणाचीही परवानगी न घेता इथे मुलं मुली सगळेच येतात. त्यामुळे मी एकच रिक्वेस्ट करीन, इथे येत असाल तर हुल्लडबाजी नका करू. अनुभव घ्या सह्याद्रीचा. सह्याद्री खरंच खूप सुंदर आहे. सप्तकुंड धबधब्याच्या समोर आता अजून एक धबधबा तयार झालेला, पण आता पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे इथला धबधबा देखील ॲक्टिव्ह झालेला. हा आहे सप्तकुंड धबधब्याच्या समोरचा धबधबा आणि हा फक्त ड्रोनमध्येच पाहायला मिळतो, कारण समोर उभा ठाकलेला सह्याद्री आपल्याला वरचा भाग दिसूच देत नाही. इथली ही हिरवळ, इथला हा सह्याद्री, हे वाहत येणारं पाणी इतकं सुंदर दिसतं की त्या सुंदरतेची मांडणी करायला माझ्याकडे शब्दच उरत नाही. तर मग ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझे बरेच नवीन मित्र पाहायला मिळतील. ऋषिकेश, विशाल, संजय, नमन, ओमकार, बरेच मित्र झाले. खरंच खूप सुंदर मैत्री झाली, कारण सह्याद्रीमध्ये झालेली मैत्री घट्ट मैत्री होते. आम्ही बराच काळ आता इथे घालवला होता, त्यामुळे आता वेळ झालेली इथून निघायची. म्हणून मग ठरलं की शेवटचा एक डान्स व्हिडिओ शूट करायचा आणि म्हणून माझ्या या नवीन मित्रांनी इथे डान्स व्हिडिओ शूट केला. मग सेल्फीज घेतले, व्हिडिओज घेतले आणि ह्या सह्याद्रीतल्या एका सुंदर भागाला टाटा बाय बाय करायची वेळ झालेली. हा आहे आमचा शेवटचा ड्रोन शॉट इथला आणि पूर्ण ग्रुप आमचा दिसतोय जवळपास. खूप मजा मस्ती केलेली, खूप चांगले अनुभव, चांगल्या आठवणी घेऊन आम्ही परत निघणार होतो. आता त्याच रस्त्याने परत जायचं होतं ज्या रस्त्याने आम्ही आलेलो. मनाला समाधान मिळालेलं, बराच वेळ इथे घालवलेला, त्यामुळे एक वेगळा कनेक्ट झालेला ह्या सह्याद्रीशी देखील व एकमेकांशी. हा तोच वॉटरफॉल आहे जो समोर आपण मगाशी ड्रोननी पाहिलेला. इथून दिसत नाही आणि हे त्याचंच पाणी आहे जे वाहत येतं आणि सप्तकुंडच्या पाण्याला समोर मिळतं. ह्या सगळ्यांचा आता प्लॅन चालला आहे माझ्याबरोबर ट्रेकला यायचं, तर नक्कीच
मी एक ट्रेक असा प्लॅन करीन ज्याच्यामध्ये हे झालेले नवीन मित्रसुद्धा येतील. नमन आणि संजयनी खरंच खूप मजा केली. दिल्लीला जाणार आहेत आणि महाराष्ट्राच्या खूप सुंदर अशा आठवणी घेऊन जाणार आहेत, हे मी आवर्जून सांगेन. सह्याद्री आपल्याला जसा खुश करतो तसा बऱ्याच लोकांना खुश करतो. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जेव्हा इकडे येता ना तेव्हा प्लास्टिक्स किंवा कचरा करू नका. मग तुम्ही महाराष्ट्रातले असो किंवा महाराष्ट्राबाहेरचे, हा निसर्ग तुम्ही जितका सुंदर ठेवाल तितका तो सुंदर दिसत जातो. ही जी छोटी छोटी वनस्पती दिसते आपल्याला, हे सिग्नल आहे की इथलं इकोसिस्टम खरंच खूप स्वच्छ आहे आणि सुंदर आहे, आणि त्यामुळेच हे त्याचं सिग्नल आहे. इतका सुंदर निसर्ग आहे इथला, पण तरी काही लोकांनी निसर्गाचा अनुभव घ्यायच्याऐवजी दारूच्या बाटल्यांचा अनुभव घेतला आणि प्यायलेल्या दारूच्या बाटल्या इथेच सोडून गेले. आणि नंतर आपण अपेक्षा करतो गावातल्यांनी ही जागा स्वच्छ ठेवावी. मग तुमची जबाबदारी ती काय? आणि आता मी चन्नाट गावाकडे निघालेलो. खूप सुंदर असा निसर्ग आज आम्ही पाहिलेला. ज्या मार्गाने मी चालत आलो तिथे म्हटलं पाठी वळून पाहूया. पाठी वळून पाहिल्यावर हे दृश्य दिसलं. मग म्हटलं दिल्ली गँगला देखील सांगावं, आणि ते सुद्धा अवाक झाले. हे काही फोटोज आहेत जे मी पूर्ण माझ्या ट्रेकमध्ये टिपलेले. मग ते ग्रुप शॉट्स असो किंवा नेचरची फोटोग्राफी असो, हे सगळे मी इथे मांडलेले आहेत. एक सेल्फी नमन आणि संजयसोबत देखील घेतलेली, एक मंजुमल बॉईजवाला शॉट पण घेतलेला. ह्या सगळ्या आठवणी घेऊन बसमध्ये बसायला मी तयार होतो, पण तोपर्यंत बाजूला पाहिलं तर बरेच बाईक्स आलेले. आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा बरेचसे ट्रेकर्स किंवा एक्सप्लोरर्स या चन्नाट वॉटरफॉलकडे चालत गेलेले. विचार केला जवळ असलेली शाळा पाहूया. शाळा पाहिल्यावर जुने दिवस आठवले. गावाकडच्या माझ्या बऱ्याच मित्रांची शाळा अशीच होती, आणि त्यांच्या त्या शाळेंमध्ये शाळा सुटल्यावर आम्ही बसायचो. ते दिवस आठवले. ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल, ज्या पद्धतीची शाळा किंवा तिथल्या फॅसिलिटीज मला मिळाल्या, तशा एक दिवस या गावातल्यांना देखील मिळाल्या पाहिजेत. असे बरेच काही अनुभव घेऊन आता आम्ही निघालेलो. बॅकपॅकर्सनी आमचं जेवण पाटणस गावी प्लॅन केलेलं ओमकारच्या घरी. माझ्यासाठी तर जेवण इथलंच होतं, पण मजा आली ती नमन आणि संजयची. त्यांच्यासाठी महाराष्ट्रीयन फूड होतं समोर, आणि त्यांचा अनुभव देखील चांगला होता. त्यांना हे मराठी जेवण खरंच खूप आवडलं. स्पायसी होतं, पण त्याची मजा त्यांनी घेतली. हा आमचा अनुभव खरंच खूप सुंदर होता, अप्रतिम होता. भेटूया नवीन एखाद्या व्लॉगसकट, नवीन एखाद्या ठिकाणासकट. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय शंभूराजे, जय शिवराय.